महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शतकर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज। संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ। स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरते शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई। बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आपल्या आईला म्हणतो, आऊ साहेब स्वराज्य तर नक्की उभं राहील, आऊ साहेब, आऊ साहेब स्वराज्य तर नक्की उभं राहील, आऊ साहेब। पण आम्हाला आपल्या स्वराज्याचा अर्थ समजावून सांगावा, आऊ साहेब। आमच्या रक्ताच्या थेंबामध्ये आपण संघर्ष पेरलेला आहे, गनिमी कावा पेरलेला आहे, आऊ साहेब। स्वराज्य नक्की उभं राहील, आऊ साहेब, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा, आऊ साहेब। त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ, त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांना जवळ घेते, त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांना जवळ घेते आणि राजांच्या नजरेमध्ये नजर घालत म्हणते, राजा, राजा, राजा तेच आपलं स्वराज्य असू शकतं, राजा, राजा तेच आपलं स्वराज्य असू शकतं, राजा। ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं, राजा, राजा स्वराज्य उभं करा, राजा स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षा। आपल्या आईला म्हणतो, आऊ साहेब स्वराज्य तर नक्की उभं राहील, आऊ साहेब, आऊ साहेब स्वराज्य तर नक्की उभं राहील, आऊ साहेब, पण आम्हाला आपल्या स्वराज्याचा अर्थ समजावून सांगावा, आऊ साहेब। आमच्या रक्ताच्या थेंबामध्ये आपण संघर्ष पेरलेला आहे, गनिमी कावा पेरलेला आहे, आऊ साहेब। स्वराज्य नक्की उभं राहील, आऊ साहेब, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा, आऊ साहेब। त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ, त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांना जवळ घेते, त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांना जवळ घेते आणि राजांच्या नजरेमध्ये नजर घालत म्हणते, राजा, राजा शिरावरती जिरेटोप होता, माझ्या राजाच्या शिरेवरती जिरेटोप होता, कमरेला तलवार होते, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा हा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसल्या होत्या। आपल्या लेकराला डोळं भरून बघत होत्या, आपल्या राजाला डोळं भरून बघत होत्या, आणि माझ्या आऊ जिजाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आऊ जिजाऊचा ओर भरून आला। याच लेकराला मी जन्म दिला, या लेकरावरती मी संस्कार केले, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरं आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं। आऊ जिजाऊचा ओर भरून आला, आऊ जिजाऊचा ओर भरून आला, मोत्यासारखे अश्रू टप 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 कोसळू लागले सिंहासनावरती। माझ्या आऊ जिजाऊ सिंहासनावरून उठल्या, माझ्या आऊ जिजाऊ सिंहासनावरून उठल्या, धावत 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 राजाच्या दिशेने येऊ लागल्या, धावत धावत राजाच्या दिशेने येऊ लागल्या। राजाने बघितलं, आऊ साहेब काय करताय, आऊ साहेब आमच्या दिशेने येत आहेत। माझा राजा उठला, धावत धावत आऊ साहेबांच्या जवळ आला, आऊ साहेबांना मुजरा घातला, एक आई काय असते, एक पोरग काय असतं, एक बाप काय असतो, याची जाणीव तुला करून देतो बघ। हे बघ माझा राजा पळत पळत आला, आऊ साहेब कडकडून मिठी मार पोरे, जोराची कडकडून मिठी मार। हे बघ पोरे, बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं बघ तुमच्यासाठी, तुमच्यासाठी रडणारा हा तुमचा बाप आहे पोरीनो, तुमच्यासाठी रडणारा हा तुमचा बाप आहे। कोण म्हणतं बाप रडत नाही पोरीनो, कोण म्हणतं बाप रडत नाही, हा बाप तुमच्यासाठी रडतो, हा बाप तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, हा तुमचा बाप आहे पोरीनो। एकदा बापाच्या एकदा बापाच्या चरणावर तुमचं डोकं टेकवा, टेकवा एका मिनिटासाठी, पाया पडा पोरीनो, झुका। हा तुझा विठ्ठल आहे बघ, हा तुझा तिरुपती आहे पोरी, हा तुझा तिरुपती आहे, जो प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये असा एक बाप आहे बघ। मग मला आता सांग, या बापाला तू लाचार करणार आहेस का, या बापाला तू लाचार करणार आहेस का? जा, हे बघ
ही पोरगी आहे बघ, आपल्या बापाला जाऊन तिथून घेऊन आली बघ पोरी. असा हा बाप आहे बघ आयुष्यामध्ये. हा बाप नाही तर आयुष्यामध्ये काय नाही पोरीनं. हे लक्षात ठेवा, या बापाला आज घरी जाऊन मिठी मारायची आहे आणि पोरीनं आज शपथ घ्यायची आहे, जीव गेला तरी बेहतर हे त्या गरीब बापाला सोडून कधी जाणार नाही. हा तुमच्यासाठी नागडा राहिला, उघडा राहिला. अरे फाटक्या अंडरपॅन्टा घातला, सेल मध्ये कपडे आणून अंगात घातले, फाटका चप्पल घातला पण ब्रँडेड चप्पल ते तुमच्या पायामध्ये चढवलं. या देव माणसाला आयुष्यामध्ये कधी विसरू नका. त्या देवीसारख्या आईला आयुष्यामध्ये कधी विसरू नका पोरीनं. बस याच्या पलीकडे मी काय सांगू. एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर थुकून तू जर चालली असलीस तर तू पोरगी नाहीस, लक्षात घे. तू माणूस नाहीस, लक्षात घे. तुझ्यामध्ये माणूसपणाचा अजिबात जिवंत नाही, लक्षात घे पोरी. आणि म्हणून सांगतोय आज इथं छत्रपतीच्या समोर शपथ घ्यायची आहे, या बापाची मान चुकत असं कुठलंच कृत्य तू आयुष्यामध्ये कधीच करणार नाहीस पोरी. बाप समजावून घेताना, आई समजावून घेताना बस पोरीनो, मी तर थांबतो पोरीनो, मी तर थांबतो. आज घरी जायचं पोरी. खरंच थँक्यू सो मच सर की तुम्ही इथे आलात आणि तुम्ही आम्हाला न समजलेले आई बाप या विषयावर व्याख्यान दिलं. खरंच खूप छान वाटलं की तुम्ही इथे आलात आणि मी या सगळ्या माऊलींची आणि इथल्या जमलेल्या मान्यवरांची खरंच मी ऋणी राहील की तुम्ही वसंत हंगरे अशा माणसाला इथे बोलवलं आणि आम्हाला एवढं चांगलं व्याख्यान ऐकण्याची संधी दिली. खरंच धन्यवाद तुमचं की तुम्ही मला इथे यांना इथे बोलवलं आणि आम्हाला इथे बसण्याची संधी दिली. आज मी तुम्हाला इथे जो मूर्तिकार म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत त्यांच्याबद्दल एक छोटीशी कथा सांगणार आहे, ती तुम्ही शांत ऐकावी हीच माझी नम्र विनंती. तर मुंबईमध्ये एक हिंदू मुस्लिमांची लढाई चालू होती. तेव्हा एक मुस्लिम समाजाची मुलगी होती. ती एवढी सुंदर दिसत होती की तिच्यावर कोणताही मुलगा असाच जीव ओवाळून टाकेल अशी ती मुलगी होती. आणि मग ती जेव्हा रात्रीच्या 12 वाजता जेव्हा ती घरी जात होती तेव्हा त्या हिंदूच्या मुलांनी तिच्यावर डोळा ठेवायचे आणि तिची अब्रू लुटण्याची तयारी केलेली असते. तेव्हा त्या मुलीला ते समजून येतं आणि ती पळत पळत मुंबईच्या रस्त्यावरनं एका गल्लीत शिरती. त्या गल्लीतल्या घरासमोर तिला उजेड दिसतो. ती न घाबरता त्या दरवाजा वाजवते. तेव्हा तिच्या समोर कोण उभं असेल? एक हिंदू समाजाचा मुलगा.
खूप आभारी आहे तुमच्या सगळ्या मान्यवरांची की तुम्ही एवढ्या महान माणसाला इथे बोलवलं आणि आम्हाला रडण्याची संधी दिली. धन्यवाद. मुखातून काही चुकीचा